सावी वहिनी वहिनी सावकाश काय होतं तुम्हाला बसायचं सावकाश हळू बसा बरं वहिनी अहो काय झालं तुम्हाला सावी पोटात दुखायलंय ग कळ मारून येते भाऊजी सावीला घेऊन डॉक्टरकडे जाऊ काय प्लीज डॉक्टरांकडे जायचंय ना वहिनी असावी कशाला पाहिजे सोबत तुम्ही एक काम करा अवंती वहिनींना घेऊन जा सोबत तसंही आज घरात काही जास्त काम नाहीये आणि लगेच निघा जेवढा वेळ थांबायचंय तेवढा वेळ थांबा तिकडं भाऊजी ते सावी सोबत असेल तर जरा आधार वाटतो जाऊ दे ना डॉक्टरांकडे जायला आधार कशाला लागतोय आणि जर सावीलाच सोबत न्यायचं असेल तर नका जाऊ ना डॉक्टरांकडे काही गरज नाहीये धैर्य काय बोलताय तुम्ही त्यांची अवस्था तरी बघा की अवस्था बघूनच सांगतोय ना की डॉक्टरांकडे जा म्हणून यांचं काहीतरी वेगळंच चाललंय आणि हो त्यांच्या नाजूकपणाला कारण बनवून ह्या कामापासून तुला सुटका मिळेल असं जर वाटत असलं ना तर तसा विचारही करू नकोस वहिनी हे बघा ऐका माझं तुम्ही माझ्यासाठी असं काही करायची गरज नाही अहो जास्तीचं काम पडलं म्हणून मला काही नाही होणार तुम्ही आधी डॉक्टरकडे जाऊन या बघू उगाच असं अंगावर काढू नका अवंती वहिनींना सोबत घेऊन जा चला वहिनी अहो ऐका माझं चला बरं चला सावकाश अवंती वहिनी अजून एवढे कपडे शिल्लक आहेत धुवायचे अरे देवा म्हणजे काम अजून संपलेलंच नाहीये तर माहितीये ना 1 तासाचा अवधी दिला होता तुला किती 1 तास बरोबर आहे भाऊंनी बहुतेक वेळेचं महत्व तुला शिकवलंच नसेल नाही का असो नाही म्हणजे तुझ्या लक्षात आहे ना कामाला उशीर झाला तर त्या कामाचे तुला पैसे मिळणार नाहीयेत आता बघत काय बसले चल पटपट आटपणे आत ये सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा अजून लक्षात आहे ना तुझ्या जावा जाऊन बसल्यात ना दवाखान्यात आणि हो जेवणामध्ये बटाट्याची भाजी आमटी भात पापड श्रीखंड सगळ्या गोष्टी यायला हव्यात पटकन चल आतमध्ये आणि आता सांगितलेला सगळा मेन्यू जर का वेळेत बनवला नाहीस तर त्या कामाचे सुद्धा पैसे तुला मिळणार नाहीयेत
बस तू बस ये इकडे चल चल बस ये हळू हळू सावकाश बस ये, बस ताई पाणी घ्या हळू चल पाणी घे सावकाश एवढं काम करायची काय गरज आहे तू तू थांब आता ते आम्ही सगळं बघतो कामाचं घरापशील ग आता तू थोडा वेळ तरी शांत बस आम्ही बघतो वहिनी वहिनी नाही राहू द्या अहो मी करते सगळं. अगं तू थकली आहेस तुला आरामाची गरज आहे बाळ. वहिनी अहो मी कुठे थकलीये तेव्हा मला काही नाही झालं आणि माझ्यापेक्षा आरामाची जास्त गरज तुम्हाला आहे. मला सांगा डॉक्टर काय म्हणाले? सावी सगळं नॉर्मल आहे आणि मी सुद्धा ठीक आहे पण तू ऐक की ग तू जा बरं जाऊन पड. हे बघ आम्ही दोघी मिळून इथलं करतो की सगळं. ऐक ना ग वहिनी खरंच ऐका माझा करते मी काय नाही होणार. सावी ऐक ना ग माणूसच ना तू कमशीन आहे. ऐक ना तू खरंच जाऊन आराम कर आम्ही बघतो इकडलं. तुम्ही इथं काय करताय वहिनी? काय करताय इथं? ते भाऊजी आम्ही नीता वहिनी बरं नाहीये ना तुम्हाला? पोटात बाळ आहे तुमच्या. आता जर मी सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाहीत म्हणून मी तुम्हाला शिक्षा दिली, जर जेवणच नाही दिलं, उपाशी ठेवलं, खायला काही दिलंच नाही, तर पोटातल्या बाळाला त्रास होईल ना त्याचा? धैर्य हो काय बोलताय तुम्ही? तुमचा राग माझ्यावर आहे ना मग माझ्यावर काढा ना. त्या दोघींना कशाला त्रास देताय? जे कुणी तुला मदत करायचा प्रयत्न करेल ना त्याला त्रास सहन करायलाच लागेल. एक ना एक दिवस तू माझ्या या रूपाला घाबरून हे घर सोडून निघून जाशील. त्यासाठीच असं वागतोय मी. मग एक गोष्ट लक्षात ठेव, सावी घाबरणारी नाही, घाबरवणाऱ्याच्या मनात धडकी भरवणारी. घाबरायचं असतं तर कधीच घाबरून निघून गेले असते. वहिनी उगाच माझ्यामुळं तुम्हाला यांची बोलणी ऐकायची काहीच गरज नाहीये. मला ते अजिबात आवडणार नाही. हार मानायची नाही असं ठरवलीस ना तू? ठीक आहे, मग आता मी पण बघतो कशी मानत नाहीस ते. किती वेळ तुझी ही गुरमीनं फडफडणारी मान वर राहते ते. घ्या जेवायला घ्या. दामिनी मॅडम तुम्ही सांगितलेला सगळा मेन्यू केलाय.
ते पण टायमिंगच्या आत. बघा जरा टेस्ट करून, आवडेल तुम्हाला. थांब सावी. दिवसभर काम करून थकली असशील ना? बस जेवायला. खा. नाही जेवायचं मला. मला माहितीये मुजुमदारांच्या सुना सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवतात. नियम माहितीये मला. एकदम बरोबर. बघितलंच आहे, तिला चांगलाच नियम माहिती आहे की मुजुमदारांच्या सुना सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवतात. पण एक गोष्ट तुला माहिती नाहीये काय ना, तो नियम फक्त मुजुमदारांच्या सुनांसाठी आहे. मुजुमदारांच्या घरच्या मोलकरणीसाठी नाही. चांगलंच आठवत असेल ना तुला, तुझ्या त्या थेरड्या भाऊनं मला कसं बाजूला जेवायला बसवलं होतं. थांबा. या खुर्चीवर फक्त घरातली माणसं एकत्रित बसून इथं जेवण करू शकतात, बाहेरची नाही. तुमची जागा ह्या इथं बाहेर. बस बस, तू पण बस आता जेवायला. बस. दुसऱ्यावर आलेली वाईट वेळ, दुसऱ्याचा झालेला अपमान, हे सगळं ज्यावेळेस आपल्या बरोबर होतं त्यावेळेस वाईट वाटतं ना. वाटणारच, वाटायलाच पाहिजे. खा खा, हीच लायकी आहे तुझी. धैर्य.
तुम्हाला वाटलं असेल ना, तुम्ही हे जे काय वागताय, माझा अपमान करताय, मला त्रास देताय, या सगळ्यांमुळे मी कोलमडून जाईल. तसं नाहीये धैर्य. खाली बसून जेवण्यात मला कसलाच अपमान वाटत नाही. या घराच्या जमिनी संग तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त संबंध आहे माझा. आणि राहिला मुद्दा मला काय वाटतं त्याचा, तर खरं सांगू का, मला वाईट वाटण्यापेक्षा माझे डोळे आता उघडले जात आहेत ना, त्याचा जास्त आनंद आहे. तुमच्यामुळे निदान मला कळलं तरी, चुकीच्या माणसावर डोळे झाकून विश्वास कधीच ठेवायचा नसतो. स्वतःपेक्षा जास्त जीव कधीच लावायचा नसतो. आणि यासाठी मी तुमची कायम आभारी असेन. तुम्हाला माहितीये का, तुमचा गेम तुमच्यावरच पलटलाय. मला हरवण्याच्या नादात तुम्ही स्वतः हरलाय आज. ए, उगाच वाटेल ते बोलू नको. हा धैर्य मुजुमदार कधीच हरत नाही. किती गोड गैरसमज आहे तुम्हाला स्वतःबद्दल. कधीच माहित नाही, खरं आज धैर्य मुजुमदार हरलेत. म्हणजे आता बघा, मी तुम्ही सांगितलेली सगळी कामं केली आहेत, त्यामुळे रडत रडत का होईना तुम्हाला मला पैसे द्यावे लागणार आहेत. दुसरं म्हणजे खाली बसून का होईना माझ्यासाठी तुम्ही ताट घेऊन आला, मला पंक्तीला बसवलं. हार नाही तर दुसरं काय आहे मग हे. मी जिंकली आहे आज. खरं मला या गोष्टीचा आनंद नाही होते, कारण मला माहिती तुमच्यासारख्या नीच आणि पाताळ यंत्री माणसावर प्रेम करण्याची चूक मी परत बदलू नाही शकत. आणि आज तर तुम्ही त्या चुकीची लई जाणीव करून दिली मला. खरं सांगते, जोवर मी जिवंत आहे तोवर परत ही चूक मी कधीच करणार नाही. आणि हा धडा मला दिल्याबद्दल परत एकदा थँक्यू. धैर्य, अहो तुम्ही तिच्याकडे कशाला लक्ष देताय? तिच्या त्या भाऊंसारखी ना ती पण मॅड झाली आणि हे घरातली कामं करून करून तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. डोकं फिरलंय अहो तिचं. तुम्ही हे श्रीखंड टेस्ट करून बघा ना, म्हणजे छान वाटेल तुम्हाला आणि तुमचा मूड पण चांगला होईल. हे घ्या.
तिच्या हातनं बनलेलं काहीच नकोय मला. धैर्य धैर्य, जेवणावर राग काढू नको. धैर्य बस जेवायला. तुला जर पैसेच कमवायचे असतील ना तर या घरची दासी म्हणून काम कर. पैसे पाहिजे ना तुला, मग बूट पॉलिश कर माझे. नाही साहेब, असं खचून नाही चालणार. धैर्यानी किती त्रास दिला तरी तू हायपर होऊन चालणार नाहीये. आपली प्रेमाची लढाई आहे. शांत हो. सावीचा फोन. समजा ठीक असेल ना? हॅलो हॅलो, बोल की. समजा ठीक आहे ना तिकडं? हा, तू कशी आहेस बाळा? आई, अगं तुला सांगितलं ना, तू कशाला एवढी काळजी करते बरं? सगळं ठीक आहे इथं. मला सांग, भाऊंची औषधं मिळाली ना तुला? हॅलो, वय वय मिळालेत. हा, किती करशील ग सावे? अगं भाऊंच्या औषधाची जबाबदारी तुझ्या एकटीचीच आहे. बाय, आमच्या घरात समजा नीट व्हावं म्हणून स्वतःच्या आयुष्यात किती काटे पेरशील ग? किती त्रास करून घेशील जीवाला? आई काय बोलतेस तू? अगं भाऊंसाठी करताना कसला आलाय त्रास? आणि ह्या घरातली लोक जरी मला राबवत असली ना, तरी हे सगळं मी माझं सासरे म्हणूनच करते. शांत राहणं तुझ्याकडनं शिकली मी, आणि भाऊंकडनं लढणं. त्यामुळे कुठल्याच प्रकारचा अन्याय मी इथं सहन करणार नाही, आणि ना मी कधी स्वतःची मर्यादा सोडून वागन. तू माझी काळजी करू नको, तू तिथं भाऊंची काळजी घे. बाय, आम्ही आमची काळजी घेतो, पण तू आधी स्वतःची काळजी घे. हा, ठीक आहे, ठेवते. बाय. हा हा. आई, कसं सांगू का तुला? इथं माझी राबवणूक होतीये म्हणून मला त्रास नाही होते. ज्यांच्यावर विश्वास ठेवून प्रेम करून मी या घराचं माप ओलांडलं होतं, त्या नीच माणसाचा चेहरा कळल्यामुळे होतीये. त्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे काळीच पिळवटून निघालंय माझं. त्यांच्यामुळे आयुष्यात मी जी अशी एकटी पडली ना, त्याचं वाईट वाटतंय मला. तर मारायची एवढीच हौस आली आहे ना, सॉरी तर मग दुसरीकडे जाऊन मार की. माझीच गाडी दिसली का तुला? साहेब, सॉरी ते चुकून ब्रेक लागला नाही. तुझ्यासारख्या दीड दमडीच्या लोकांना ना चांगलंच ओळखतो मी.
श्रीमंत माणसं दिसले नाही की मध्ये यायचं आणि त्यांच्याकडनं पैसा उकळायचा, हाच धंदा आहे तुमचा. साहेब आता सॉरी की. हा ठीक आहे, जा चल निघ. काय कळत नाही कुठे गेलाय ते. आता किती वेळ झाला अजून घरी कसा नाही आला हा? आई काय काय झालं? तेरीचं काय कळलं? कळायला आधी फोन उचलायला पाहिजे त्याने. आई बोल. हम्म. तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय ना की त्या सावीशी तुम्ही वाईट वागून तिला हरवताय? खरं असं नाही. किती जरी वाईट वागलात ना सावीशी तरी तिच्यावर काय परिणामच होत नाही. ती लय खमकी पोरगी आहे. म्हणजे जर त्या सावीला कायमचं घरातून बाहेर काढायचं असेल ना तर डायरेक्ट तिच्या मुळावर घाव घालायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? एक मिनिट. ती सावी आपल्याला सारखं सारखं काय सांगते की ती परत आली या घरात कारण तिला त्या भाऊरावांच्या जमिनी परत मिळवायच्या आणि त्यांचा जो काय मान आहे तो परत मिळवायचा, म्हणून ती हे सगळं करते. मग तिचं हे करण्याचं कारणच संपवून टाकलं तर? नेमकं काय बोलायचंय तुला? आई तुला चांगलंच कळते मला काय म्हणायचं. त्या भाऊरावला कायमचं संपवून टाकायचं. पण हे तू कसं करणार आहेस? त्याचं टेन्शन तू घेऊच नकोस. ते कसं करायचं काय करायचं ते मी बघतो. पण ही गोष्ट चुकून सुद्धा बाहेर कोणाला कळली तर? कळली तर ना तरी जे घडेल ना त्याचा आळ आपल्यावर येणारच नाही. ही माझी जबाबदारी. तू फक्त परमिशन दे. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. पण भास्कर, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्याचं झंझट आपल्या मागे नाही लागलं पाहिजे. आई तू त्याचं टेन्शन घेऊच नको ना, मी आहे ना. तू फक्त बघत बस. उद्या संध्याकाळपर्यंत ती सावी या घरातून आणि आपल्या आयुष्यातून कायमची डिलीट होईल. थँक्यू. अयो, भास्कर मुजुमदारांचा फोन. आजपर्यंत फक्त दामिनी मुजुमदार फोन करत होत्या. आता यांनी कसं काय मला फोन केला? यांचं काय काम असेल माझ्या? भास्कर भाऊजी. हॅलो. बोला की. कसं काय फोन केला सा? नाही म्हणजे माझी आठवण कशी काय काढली सा? दीपाताई, तुमच्या तोंडाचा पट्टा जरा बंद करा आणि मुद्द्याचं ऐका. माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. माझ्याकडे काम? अहो सांगा की, झटक्यात झालं म्हणून समजा. दीपाताई, सध्या सगळ्या मुजुमदारांचं तुमच्याकडे एकच काम आहे. तुमच्या त्या सावीला आमच्या घरातून बाहेर काढणं, ते पण कायमचं. अहो भाऊजी,
उठता बसता खाता पिता मी त्याच कामात आहे हो. या आमच्या वंच लई चिकट आहे अहो. त्या काही केलं तुमची पाठच सोडत नाही. आता इतके दिवसात तुम्हाला कळालंच असेल. होय, ते तर मला आधीच कळलंय, म्हणून त्यावर एक मार्ग पण काढलाय. आता तुम्ही फक्त मी सांगेन तसं करायला पाहिजे. केलंत आणि काम झालं तर तुम्ही मागाल तेवढे पैसे होतील तुमच्या समोर. बस काय अहो, तुम्ही फक्त सांगा. व्हेरी गुड. गायब करायचंय. हा अहो पण वंस तर तुमच्याच घरात आहेत. सावीला नाही, हा मग कुणाला? भाऊराव नाईकांना. काय काय तुमच्या त्या भाऊराव नाईकांना गायब करायचं. भाऊ ना? अहो भाऊजी काय बोलायला तुम्ही? असं कसं त्यांना गायब करायचं? आणि भाऊ म्हणजे काय तुम्हाला मांजराचं पिल्लू वाटले काय? घातलं पिशवीत आणि लांब नेऊन सोडलं? तुमच्याकडून काम होत असेल तर सांगा, नाही तर माझ्याकडे काय माणसं कमी नाहीत कामासाठी. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर काम करायलाच लागल. बर बर बर. पण मला एक सांगा, गायब करायचं म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे कायमच करायचं का टेम्पोरी, म्हणजे तात्पुरतं? व्हेरी गुड. ऐका, हा. कळलं? जमेल नाही सगळं? हा होय होय. म्हणजे आता एवढ्या विश्वासानं तुम्ही माझ्याकडे आलाय तर नाही जमून कसं चालेल? ओके, ठेवतो. सावी नाईक, येणारा दिवस तुझ्या आजोबाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आणि तुझा आमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे.